0% व्याजदरानं पैसे दिल्यानंतर कर्ज फेडा, सारखं फुकट, सारखं माफ कशाला हवं? अजित पवारांचं मोठं विधान. आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून बोललो. अजितदादांच्या विधानामुळे वादाची शक्यता. सारखी कर्जमाफी मागायला शेतकरी भिकारी नाहीत. शेतकरी नेते राजू शेट्टींनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं. तर मालाला उत्पादन खर्चापेक्षा जास्त भाव मिळेल असं धोरण ठरवा, राजू शेट्टींचा सल्ला. तुम्ही अपमानास्पद बोलत असाल तर शेतकऱ्यांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. शेतकऱ्यांनी त्यांचे उमेदवार पाडले पाहिजे, तर शेतकऱ्यांची धास्ती निर्माण झाली पाहिजे. अजित पवारांच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंची टीका. रायगडच्या रोहामधील काँग्रेसचे माजी नगरसेवक समीर सपकाळ यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश. सुनील तटकरे, आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला पुन्हा धक्का. अप्पी पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार. अप्पी पाटलांनी आमदार शिवाजी पाटलांसह मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट. कोल्हापूरच्या चंदगड विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढणार. कराड उत्तर मतदारसंघामध्ये काँग्रेसला धक्का. तळबिडी ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच मृणालिनी मोहिते आणि उपसरपंचासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश. जयकुमार गोरे, अतुल भोसले आणि मनोज घोरपडेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. जनतेसाठी त्रासदायक आंदोलन सुरू ठेवणार नाही. बच्चू कडू यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये ग्वाही. नागपूर खंडपीठानं आंदोलनाची दखल घेत स्वतःच जनहित याचिका दाखल करून घेतली होती. या प्रकरणी पुढील सुनावणी 6 तारखेला होणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तिसरे अपत्य लपवणाऱ्याला चाप बसणार. 2 पेक्षा अधिक अपत्य असलेल्यांना निवडणूक लढता येणार नाही असा कायदा असताना सुद्धा उल्लंघन होत असल्यानं राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्या सूचना. सरकारच्या निर्णयाविरोधात बारामती अॅग्रोची हायकोर्टामध्ये धाव. टनामागे सीएम निधी, फ्लड रिलीफ फंड. गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाला पैसे जमा करण्याचे आयुक्तांचे आदेश असल्यानं हायकोर्टामध्ये आव्हान. पैसे डिपॉझिट केल्याशिवाय लायसन्स न देण्याचेही आदेशामध्ये नमूद. आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून 2 दिवसीय सोलापूर दौऱ्यावर. उद्या त्यांच्या हस्ते कार्तिक एकादशीची शासकीय महापूजा पार पडणार. आज दुपारी 3 वाजता पंढरपूरमध्ये मुक्कामी येणार. प्रकाश आंबेडकरांची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. विदर्भातील सोशल मीडिया चॅनलवर कारवाई. पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. साध्वी कांचनगिरी दिल्लीवरून दुबईसाठी रवाना झाल्या असत्या तर टर्मिनल 3 बंद. 2.5 तासासाठी टर्मिनल 3 बंद करण्यात आला. साध्वी कांचनगिरींचा आरोप. 700 लोकांचं विमान चुकलं, साध्वी कांचनगिरींचा आरोप. राज्य सरकारनं रब्बी हंगामामध्ये सुरू केली पीएम किसान विमा योजना. राज्यातील 6 पिकांना विमा मिळणार. गहू, ज्वारी, हरभरा, कांदा, भात आणि उन्हाळी भुईमूग पिकासाठी विमा मिळणार. 15 डिसेंबरपर्यंत विमा भरण्यास मुदत. आज कर्नाटक स्थापना दिवस. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर ठाकरेंच्या शिवसैनिकांना अडवलं. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणेंनी बेळगावमध्ये जाण्याचा इशारा दिला होता. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त. दिल्लीमध्ये BS-3 डिझेल ट्रक आणि मालवाहू वाहनांना बंदी. बिघडत्या हवेच्या गुणवत्तेला आळा घालण्यासाठी एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशनचा निर्णय. गुन्ह्यांचा तपास करताना तपास अधिकारी वकिलांना मनमानीपणे समन्स बजावू शकत नाहीत. यासाठी तपास अधिकाऱ्यांना पोलीस अधीक्षकांची परवानगी घ्यावी लागेल. वकील आणि अशिलाच्या विशेषाधिकाराचं संरक्षण करताना सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल. दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या 4 मालमत्तांचा 4 नोव्हेंबरला लिलाव. मालमत्तांच्या लिलावातून 20 लाख रुपये मिळतील. दाऊदच्या मालमत्ता खरेदी करण्यासाठी फारसं कोणी पुढे येत नसल्याची माहिती. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडली. ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असल्याची कुटुंबियांची माहिती.